नमस्कार मंडळी. विजयश्री ॲग्रो आयोजित आजचा 8वा वेबिनार आहे. आपले आजपर्यंत जे 7 वेबिनार झाले त्यामध्ये आम्हाला खूप चांगला शेतकऱ्यांचा उत्साह दिसून आला. त्यामुळे आमचाही उत्साह अजूनपर्यंत टिकून आहे आणि हे 8वं वेबिनार आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलोय. वेबिनार सुरू करण्यापूर्वी मी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या शास्त्रज्ञांना तसंच स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ यांच्या पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो. आज तुम्ही जे सर्व जॉइन झालात, अनेक शेतकरी आहेत, कृषी उद्योजक आहेत, संशोधक आहेत, विद्यार्थीही काही जॉइन झालेले आहेत. त्या सर्वांचं मी मनापासून या वेबिनारमध्ये स्वागत करतो. विजयश्री ॲग्रोचं मुख्य काम जे आहे, ते शेतकऱ्यांची उत्पादकता, तसेच शेतकऱ्यांचा नफा कसा वाढवता येईल, या विषयांना केंद्रस्थानी धरून आपण काम करत असतो. आणि तेच विषय डोळ्यासमोर ठेवून आज आपण हा 8वा वेबिनार इथे घेतोय. आंबा हे आपल्या खूप जीवाभावाचं फळ आहे. उन्हाळा पडायला लागला की कधी एकदा मी आंबा खाईन असं मला स्वतःला होत असतं. आंब्याचं नवं करणं हे तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असते प्रत्येक वर्षी. बऱ्याच फूड लव्हर्ससाठी आंबा आनंद देऊन जातो आणि अनेक शेतकऱ्यांसाठी आंबा हे फळ त्यांच्या रोजगाराचं साधन असतं. त्यांच्या उत्पन्नाचं साधन असतं. आंब्याचा इतिहास आपण जर बघायला गेला, तर 17व्या शतकामध्ये अल्फॉन्सो डे अल्बुquerque नावाच्या एका पोर्तुगीज मिलिटरी जनरलने हे फळ भारतामध्ये सर्वप्रथम गोव्यामध्ये त्यांनी आणलं आणि हळू-हळू त्याचा विस्तार कोकणामध्ये होत गेला आणि आपल्या या ठिकाणी एक रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये एक युनिक चव त्याची तयार झाली. ह्याच आंब्याच्या समृद्धीबद्दल आपण आज बोलणार आहोत. आणि पॅक्लोब्युट्राझॉल हे जे केमिकल आहे, हे जे वाढ निरोधक, ग्रोथ रिटार्डंट हे अशा प्रकारचं जे केमिकल आहे, त्याचा आंब्याच्या समृद्धीमध्ये असलेला जो रोल आहे, त्याबद्दल आज डॉक्टर योगेश परुळेकर सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. परुळेकर सरांबद्दल जर सांगायचं झालं तर सर सहाय्यक प्राध्यापक आहेत उद्यानविद्या महाविद्यालय दापोलीचं, जे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या अंडर येतं. सरांनी इंडो इस्रायल मिळून एक जो प्रकल्प झाला होता, आंबा गुणवत्ता केंद्र जे उभं झालं होतं, त्यामध्ये सर सहप्रकल्प प्रमुख अशी सरांची भूमिका होती. सरांचा एकूण 12 वर्षाचा अनुभव आंब्या पिकामध्ये आहे. त्यामुळे आजचं हे जे सेशन आहे, आजचं हे जे वेबिनार आहे, ते नक्कीच आपल्या सर्वांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे याची मला खात्री आहे. डॉक्टर योगेश परुळेकर सर, तुमचं मनापासून स्वागत आहे या वेबिनारमध्ये आणि तुम्ही सर्व शेतकऱ्यांसाठी हा वेळ देताय त्यासाठी मी तुमचे आभार मानू इच्छितो. आणि तुम्हाला मी आवाहन करेन की तुम्ही तुमच्या मांडणीला सुरुवात करावी. धन्यवाद ईश्वर. सर्वप्रथम मी ईश्वर दळी यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी मला या ठिकाणी आज आपल्या सर्वांबरोबर चर्चा करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि जसं त्यांनी सांगितलं की आंबा हे कोकणातलं महत्वाचं पीक आहेच, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येते. विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी कलमरोप ज्यावेळी तयार करतो आणि त्याची ज्यावेळी विक्री होते, त्यावेळी आमच्या लक्षात येतं की महाराष्ट्रभर या कलमरोपांना खूप मोठी मागणी आहे आणि महाराष्ट्रातला एरिया आणि उत्पादन हे दोन्ही हळूहळू वाढत आहे. आजचा जो आपला विषय आहे तो हापूस आंब्याशी निगडीत आहे. तो तसा जरी असला तरी आंब्याच्या इतर जातीमध्ये सुद्धा त्याचा चांगला उपयोग नक्कीच शेतकऱ्यांना होऊ शकतो. आज या विषयावरती म्हणजे हापूस आंब्यामध्ये नियमित उत्पादन कसं घेता येईल याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. मी माझं प्रेझेंटेशन या ठिकाणी आपल्या समोर शेअर करतो. ईश्वर, प्रेझेंटेशन दिसतंय का? हो सर, दिसत आहे. खाली तुम्ही हाईड म्हणून जो ऑप्शन आहे, तो फक्त केलात तर तिथून ते हे स्ट्रिप आहे ती निघून जाईल. ओके 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 ओके.
तर मंडळी, आज आपण हापूस आंब्यामध्ये नियमित उत्पादन मिळण्यासाठी पॅक्लोबिट्राझॉल या संजीवकाचा वापर कसा करावा याबाबत माहिती घेणार आहोत. माझी आपल्याला विनंती आहे की साधारणपणे एक अर्ध्या तासामध्ये आपण मला जे काही सांगायचं आहे ते त्याची मांडणी या ठिकाणी निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यानंतर आपण आपले जे काही प्रश्न असतील त्या संदर्भात चर्चा करूया. मगाशी जसं म्हटलं मी तसं कोकणामध्ये जरी हापूस आंब्याची लागवड किंवा आंब्याची लागवड ही फार पूर्वापार होत असली तरी आता पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये देखील आंब्याची लागवड वाढू लागलेली आहे. हे जे 2 विभाग आहेत कोकणा व्यतिरिक्त त्यामध्ये हापूस आंब्याची लागवड फारशी दिसून येत नाही, कारण हापूस आंब्याचं उत्पादन आणि उत्पादकता आणि त्याचा दर्जा हा कोकणातल्या जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने येतो असा आजवरचा अनुभव आहे. तरी देखील या सगळ्या विभागांमध्ये ज्या वेगवेगळ्या जाती लावल्या जातात त्याचं या ठिकाणी मी सादरीकरण केलेलं आहे. कोकणामध्ये हापूस बरोबरच अलीकडे रत्ना, केशर, पायरी या जातींचं आणि सोनपरी या जातींचं लागवड हळूहळू का होईना पण वाढत आहे. तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये केशरला जास्त प्राधान्य मिळत असल्याचं आपल्याला दिसून येतं. हे काही जातींचे या ठिकाणी मी फोटो दिलेले आहेत. यातल्या साधारण पहिल्या 8 ज्या जाती आहेत त्या 8 जाती ह्या कोकण कृषी विद्यापीठाने 7 जाती कोकण कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेल्या आहेत. आणि केशर ही जी पारंपरिक जात आहे जी विशेषतः ठाणे, रायगड आणि गुजरातच्या पट्ट्यामध्ये लावली जात होती. देखील मोठ्या प्रमाणावरती कलमरोप आपण तयार करत असतो आणि संपूर्ण कोकणातून मोठ्या प्रमाणावरती या जातीचं जे प्लांटिंग मटेरियल आहे, कलमरोप आहेत, ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे देशाच्या बाहेर देखील जात असतात. त्यामध्ये आंब्याचं जे क्षेत्र आहे हे क्षेत्र साधारणपणे 1,80,000 हेक्टरच्या आसपास असेल. कोकणातल्या 5 जिल्ह्यांमध्ये हे क्षेत्र विखुरलेलं आहे आणि त्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जे 2 जिल्हे आहेत हे 2 जिल्हे हापूस आंब्याचे पारंपरिक उत्पादक म्हणून ओळखले जातात. काही मध्ये देवगड, वेंगुर्ला, राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली हे किनारपट्टीवर वसलेले तालुके आहेत. या तालुक्यांमध्ये आंब्याचं उत्पादन हे दर्जेदार आंब्याचं उत्पादन घेतलं जातं. या 5 तालुक्यांमध्ये आंबा पिकाखालचा जो एरिया आहे, क्षेत्र आहे ते जास्त आहे. अलीकडच्या काळामध्ये रायगड आणि ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आंब्याची लागवड वाढू लागलेली आहे. आंबा पिकाचं उत्पादन आणि उत्पादकता हे दोन्ही वाढण्यासाठी डॉक्टर बाळासाहेब चव्हाण कोकण कृषी विद्यापीठाने विद्यापीठाच्या स्थापनेपासून काम केलेलं आहे आणि त्यामध्ये 5 सूत्र, सर्वसाधारणपणे ही 5 सूत्र जर शेतकऱ्यांनी त्यांचा अवलंब केला तर चांगलं उत्पादन आपल्याला घेता येईल. अर्थात हे सर्वसाधारणपणे आहे. प्रत्येक बागेमध्ये करावं लागणारं व्यवस्थापन हे त्या ठिकाणच्या परिस्थितीप्रमाणे थोडंफार बदलत असतं. तसं जरी असलं तरी ही जी 5 सूत्र आहेत त्यामध्ये गरजेवर आधारित एकात्मिक पद्धतीने संतुलित खतांचा वापर, झाडांच्या गरजेप्रमाणे आणि त्यांच्या कुवतीप्रमाणे संजीवकाचा वापर, मोहराचं एकत्रित रोग आणि कीड व्यवस्थापन, नंतर फळगळ कमी करणे आणि काढणी पश्चात छाटणी व्यवस्थापन ही 5 सूत्र आपण दिलेली आहेत. जर आपण वर्षाचं पूर्ण कॅलेंडर बघितलं तर जून मध्ये सगळ्यात पहिलं काम म्हणजे आपल्या खतांचं व्यवस्थापन केलं पाहिजे. जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला संजीवकाचा वापर केला पाहिजे. त्यानंतर मोहर यायच्या सुरुवातीपासून किंवा आधीपासून आपल्याला रोग आणि कीड व्यवस्थापन याबाबत जागरूक राहिलं पाहिजे. फलधारणा झाल्यानंतर फळगळ कशी कंट्रोल करता येईल, कशी कमी करता येईल, आपण पूर्णपणे ती टाळू शकणार नाही याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि काढणी झाल्यानंतर जे काही
गरजेवर आधारित छाटणी करायची आहे, या छाटणीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. पाचही सूत्रांचा जर आपण योग्य वेळी योग्य प्रकारे वापर केला तर आंबा बागेपासून आपल्याला चांगलं उत्पादन या ठिकाणी घेता येईल. आता जसं मी म्हणालो की कोकणामध्ये साधारण 1,85,000 हेक्टर क्षेत्रावरती आंबा पिकाची लागवड आहे आणि त्यातली साधारणपणे 90% लागवड ही हापूस या एक जातीची आहे. हापूसी जात रंग, आकार, टिकून राहण्याची क्षमता, स्वाद या सगळ्यामध्ये अतिशय उत्तम अशी जात आहे. परंतु जर याची उत्पादकता आपण बघितली तर ही उत्पादकता मात्र कमी असलेली आपल्याला दिसून येते. संपूर्ण देशाचं जर आंबा पिकाचं क्षेत्र आपण बघितलं तर साधारणपणे 27 लाख हेक्टर एवढं क्षेत्र आंबा या पिकाखाली आहे आणि देशाची जी आंब्याची उत्पादकता आहे ती 6 टन प्रति हेक्टर पेक्षा जास्त आहे. आता या कोकणातला शेतकरी हा सर्वात जास्त उत्तम शास्त्रीय पद्धतीने आपल्या बागांची काळजी घेतो, तरी देखील इथली उत्पादकता ही कमी आहे. देशाच्या इतर भागात जर आपण बघितलं तर आंब्याचं व्यवस्थापन हे एवढं इंटेन्सिव्ह नाही जेवढं की कोकणामध्ये आहे. मग याचं कारण परंतु आपली जर इथली उत्पादकता जर बघितली तर ही उत्पादकता मात्र 2 ते 3 टन प्रति हेक्टर याच्या आजूबाजूला असलेली आपल्याला दिसून येते. ही उत्पादकता कमी असल्याचं थेट कारण हे हापूस या जातीशी सुद्धा जोडलेलं आहे आणि त्यांनी काही कारणांची कारणमीमांसा मी या ठिकाणी करतो आहे. ती म्हणजे हापूस ही जी जात आहे त्याच्यामध्ये वर्षाआड किंवा अनियमित फलधारणा होण्याची प्रवृत्ती आहे. हे त्याचा जेनेटिक गुणधर्म आहे. याचं कारण असं असतं की हापूस आंब्याच्या ज्या फांदीतून मोहर येतो त्या ती फांदी साधारणपणे 5, 6, 7 महिने पक्वतेची असणं गरजेचं आहे आणि ती पक्वता आपल्याला जर दरवर्षी मिळाली नाही तर मात्र आपल्याला 1 वर्षाआड फलधारणा होण्याचे त्यामध्ये जास्त चान्सेस असतात. दुसरं जे कारण आपण या ठिकाणी देऊ शकतो, या ठिकाणी दिसून येतं ते म्हणजे हापूस आंब्यामध्ये जो मोहर आहे त्या मोहरामध्ये नर आणि संयुक्त अशा 2 प्रकारची फुलं असतात. तुम्ही बाजूचा जर फोटोग्राफ बघितला, विशेषतः खालचा वरचा जो फोटोग्राफ आहे त्याच्यामध्ये जे फूल आहे हे फूल संयुक्त फूल आहे. तुम्हाला छोटासा हिरव्या रंगाचा पोपटी रंगाचा आंबा त्या ठिकाणी दिसेल. तर खाली जी 2 फुलं आहेत त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एकामध्ये तो आंबा आहे आणि दुसऱ्यामध्ये आंबा नाही आहे. ज्याच्यामध्ये आंबा नाही आहे ते नर फूल आहे आणि ज्याच्यामध्ये आंब्याचं छोटंसं फळ दिसतं ते संयुक्त फूल आहे. त्या संयुक्त फुलांचं प्रमाण हे हापूसमध्ये इतर जातींच्या तुलनेमध्ये थोडंसं कमी असतं. सगळ्या जर हे चांगलं असलं तर संयुक्त फुलांचं प्रमाण हे साधारणपणे 13, 14, 15% असतं. परंतु वातावरणातली बदल, उपलब्ध किंवा अन्नद्रव्य आणि इतर अनेक असे घटक आहेत की ज्याच्या ते जर बदलले तर हापूस आंब्यामधील संयुक्त फुलांचं प्रमाण हे कमी येऊ शकतं आणि संयुक्त फुलांचं प्रमाण ज्यावेळी कमी होतं त्यावेळी निश्चितपणे उत्पादकता म्हणजे फलधारणा कमी प्रमाणामध्ये होण्याची शक्यता असते. तिसरं एक कारण देता येईल ते म्हणजे वर्षावलंबी बागा. आपल्या ज्या बागा आहेत आंब्याच्या कोकणामधल्या त्यातल्या 90% बागा ह्या जवळजवळ पावसाच्या पाण्यावरतीच असतात. फार कमी बागा आहेत ज्यांच्याकडे झाडांना पावसाळ्यानंतर पाणी देण्याची सोय आहे. होत असं की वर्षभरामध्ये जरी आपल्याकडे भरपूर पाऊस पडत असला तरी आपल्या जमिनींची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते आणि त्यामुळे साधारणपणे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या कालावधीमध्ये या झाडांना पाण्याचा तीव्र स्ट्रेस बसत असतो आणि यावेळी यामध्ये याच कालावधीमध्ये ज्यावेळी बागांची काढणी होते त्यावेळी या झाडांना लवकर मोहर येत नाही कारण जमिनीमध्ये पुरेसा ओलावा नसतो आणि त्यामुळे आपल्याला पालवी पुढच्या हंगामामध्ये येते, पालवी उशिरा जून होते आणि मग त्यानंतर त्यापासून मोहर येते. हे कारण या ठिकाणी आपल्याला दिसून आलेलं आहे. तिसरं, आपण आतापर्यंत
जी आपल्या बागा आहेत त्यामध्ये छाटणी फार अभावाने केलेली आहे. आपल्याला याच्या पुढे आपल्या बागा अगदी व्यवस्थित उत्पादनामध्ये ठेवायच्या असतील तर त्यांची काढणी पश्चात योग्य छाटणी केली पाहिजे. ज्या बागा आताच फार जुन्या आणि अनुत्पादित झालेल्या आहेत अशा बागांना आपल्याला पुनरुज्जीवित करणं गरजेचं आहे. त्यासाठीचं तंत्रज्ञान आपल्याकडे विकसित झालेलं आहे. अनेक शेतकरी या तंत्रज्ञान अवगत करून आपल्या बागा आता नवीन करत आहेत किंवा त्यांना पुनरुज्जीवित करत आहेत. आणि अजून एक आपल्याला या ठिकाणी सांगता येईल तो म्हणजे गेल्या 10 वर्षात की किमान 5-7 वर्षात आपल्याला सातत्याने असं दिसून येतं की आपल्याकडचं हवामान हे बदलत असतं. पावसाळा लवकर थांबत नाही. ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत पाऊस पडलेला असतो. त्यानंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या कालावधीमध्ये मधून पाऊस पडतो. थंडी कमी झालेली आहे. या सगळ्या वातावरणातील बदलांचा परिणाम हापूस आंब्यावरती, हापूस या जातीवरती इतर जातींच्या तुलनेमध्ये ही सगळी जी कारणं आहेत ही हापूस आंब्याच्या कमी उत्पादकतेची कारणं आहेत. आता जसं मगाशी म्हटलं की वर्षाआड फलधारणा का होते, हे सगळं आपल्या आजच्या विषयाशी निगडित आहे. म्हणून थोडीशी मी त्याची पूर्वपीठिका तुम्हाला सांगतो. यामध्ये महत्वाचं कारण आहे की मोहर येण्यासाठी लागणारी फांदीची जी पक्वता आहे हापूस आंब्यामध्ये जास्त आहे. मगाशी आपण याचा उल्लेख केलेला आहे. एक साधारण 5, 6, 7 महिन्याची ही फांदी लागते आणि हा त्या जातीचा अनुवांशिक गुणधर्म आहे. तुम्ही जर केशरची बघितलीत किंवा रत्नाची बघितली यामध्ये त्याची जी पक्वता लागते ती पक्वता कमी असली तरी चालते. 2, 3, 4 महिन्याची पक्वता असली तरी त्या फांदीतून त्या ठिकाणी मोहर येऊ शकतो. पण हापूस आंब्यामध्ये मात्र ही पक्वता जास्त लागते. ही परदेशी ज्या जाती आहेत त्यामध्ये ऑस्टिन असेल, लिली असेल, केंट असेल, कीट असेल यासारख्या जातीमध्ये तर नवीन पालवीतून मोहर येतो. आम्रपालीमध्ये सुद्धा अगदी महिन्याभराची जून झाली पालवी की फांदी की लगेच त्यातून मोहर येतो. त्यामुळे त्या ठिकाणी त्या जातींना दरवर्षी किंवा नियमित फलधारणा होण्यामध्ये फारशी अडचण येत नाही. दुसरं कारण त्यामध्ये आहे की दमट हवामानामुळे आपल्याकडे सातत्याने पालवी येण्याकडे झाडाचा कल राहतो. म्हणजे देशाच्या इतर भागामध्ये तर वर्षातनं 2दा पालवी येत असेल, आपल्याकडे साधारणपणे 3, 4 काही वेळा 5 वेळा सुद्धा कमी अधिक प्रमाणात पालवी येत असल्याचं आपल्याला निदर्शनामध्ये येतं. याच्यामध्ये दमट हवामान आहे, भरपूर पाऊस आहे, मध्ये-मध्ये पडणारा पाऊस आहे. या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव त्याच्यामध्ये आहे. ज्यावेळी पालवी येते त्यावेळी झाडामधलं जिबर्लिन जे संजीवक आहे, जे झाडामध्ये स्वतःच तयार होत असतं. जिबर्लिन हे वाढ उत्तेजक संजीवक आहे. तुम्ही त्याबद्दल ऐकलं असेल. बऱ्याच वेळा द्राक्षामध्ये सुद्धा जिबर्लिनचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. अनेक पिकांमध्ये जिबर्लिक आम्लाचा वापर केला जातो. हे झाडामध्ये तयार होणारं जे जिबर्लिन आहे, ते जिबर्लिन वाढत राहतं आणि त्याची जर झाडामधली असलेलं प्रमाण हे जर जास्त राहिलं तर त्यातून अवाजवी शाखीय वाढ पण होते आणि झाड मोहर टाकण्याची जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया तेवढी पुढे जात असते. त्यामुळे आपल्याकडे जी नवीन पालवी येते ती नवीन पालवी लवकर जून होत नाही आणि लवकर जून न झाल्यामुळे त्याच्यामधनं मोहर येत नाही. मोहर येण्यासाठी बाकी अनेक घटक कारणीभूत आहेत. जसं जिबर्लिन एक आहे, तसंच झाडांना ताण बसणं गरजेचं आहे, म्हणजे पाऊस लवकर जाणं गरजेचं आहे. पाऊस लवकर गेला की जमीन लवकर सुकते आणि पाण्याचा ताण मिळतो. त्यात थंडी सुरू झाली की थंडीचा ताण झाडाला मिळतो आणि त्यातून हापूस आंब्याचा मोहर येण्याची क्रिया ही वेग घेत असते. मग ही जी अनियमित फलधारणा हापूस आंब्यामध्ये होत असते त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्याच्यासाठी आपण मगाशी जसं म्हटलं मी तसे पंचसूत्रीचा त्या ठिकाणी त्यांनी काही सूत्र ही अगदी नित्यनियमाने आपल्या बागेमध्ये जर आपण त्यांचा वापर केला तर आपल्याला निश्चितपणे आपली झाडं ही नियमित उत्पादनामध्ये आणता येतील. त्यामध्ये पहिलं जे आहे गरजेवर आधारित छाटणी म्हणजे हापूस आंब्याची काढणी झाल्यानंतर आपल्याला हे करायचं आहे. त्यामध्ये झाडावरती ज्या सुकलेल्या फांद्या आहेत, रोगग्रस्त फांद्या आहेत,
आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहेत. अशी अनेक झाडं बागेमध्ये असतील की ज्या ठिकाणी झाडामध्ये सूर्यप्रकाश येत नाही आणि हा सूर्यप्रकाश जर झाडांच्या पानावरती पडला नाही तर त्या ठिकाणी झाड स्वतः अन्न तयार करू शकत नाही आणि झाडाने जर स्वतः अन्न तयार केलं नाही, त्यामधलं कार्बोहायड्रेट वाढलं नाही, तर प्रबोधक वाढलं नाही, तर मोर येण्याची प्रक्रिया होत नाही. त्यामुळे झाड उन्हात आहे, परंतु झाडाच्या आतल्या भागांवरती जी पानं आहेत, जी झाडाच्या आतल्या भागामध्ये सूर्यप्रकाश येण्याची जी व्यवस्था आहे, ती व्यवस्था कुठेतरी बिघडलेली आपल्याला दिसून येते आणि ती पूर्ववत जर करायची असेल, झाडाच्या आतल्या बाजूला जर सूर्यप्रकाश आणायचा असेल, तर झाडाच्या मध्यभागीची विरळणी आपल्याला करावी लागेल. दुसरं मी मगाशी म्हणालो, की एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे. विशेषतः सेंद्रिय खतांचा वापर अलीकडे आपल्या भागांमध्ये कमी झालेला दिसून येतो. पुरेशा प्रमाणात सेंद्रिय खत, तसंच नत्र, स्फुरद, पालाश आणि काही प्रमाणामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य, विशेषतः झिंक आणि बोरॉन, मॅग्नेशियम यांच्यासारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा जर आपण बागेमध्ये केला तर आपल्याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनात झाडाची जी अन्नद्रव्यांची गरज आहे ती भागवता येईल. सेंद्रिय खतांचं पुरेसं प्रमाण जर आपण वापरत असू अनेक वर्ष, तर सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा हा झाडाला पुरेसा होऊ शकतो. परंतु फक्त रासायनिक खतांमधून आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरेसा पुरवठा त्या ठिकाणी होताना दिसत नाही. आणि तिसरा महत्वाचा जो विषय आहे, जो आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत, हे सगळं जर व्यवस्थित केलं, हे मी पुन्हा म्हणतो, वरच्या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित केल्या तर पॅक्लोब्युट्राझोलचा वापर आपण जर झाडाला केला, पॅक्लोब्युट्राझोल झाडाला दिलं तर आपण झाडाला नियमित मोहर आणू शकतो, नियमित फलधारणा त्या झाडांमध्ये आपल्याला मिळू शकते. आता तो जो वापर करायचा आहे तो योग्य झाडांना, म्हणजे झाडांची निवड योग्य प्रकारे करायची आहे, त्या झाडांना योग्य वेळी द्यायचं आहे आणि योग्य प्रमाणात द्यायचं आहे. म्हणजे वेळ महत्वाची, झाडाची निवड महत्वाची आणि त्याचं प्रमाण महत्वाचं. या 3 गोष्टी जर आपण व्यवस्थित सांभाळल्या तर आपल्याला चांगलं उत्पादन त्या ठिकाणी घेता येईल. या ठिकाणी काही फोटोग्राफ्स मी टाकलेले आहेत. त्यामध्ये लाल रंगाचा गोल दाखवलेला आहे. त्या फोटोग्राफ मध्ये मला सांगायचं आहे की झाडामध्ये सूर्यप्रकाश येत नसेल, मध्यफांदी खूप जोरदार वाढलेली असेल आणि छत्तीसारखा झाडाचा आकार तयार झाला असेल, आपल्याला त्या मध्यफांदीची विरळणी करायची आहे. मध्यफांदी जोपर्यंत आपण काढत नाही तोपर्यंत झाडाच्या आतल्या बाजूला चांगला सूर्यप्रकाश येणार नाही. डाव्या बाजूला जो दुसरा त्याच्या फोटो आहे, त्या ठिकाणी आपण बघत असाल झाडाच्या खाली आपल्याला छोट्या छोट्या भरपूर फांद्या आम्ही छाटून टाकलेल्या आहेत. हे कशासाठी केलेलं आहे, तर काढणी झाल्यानंतर झाड थोडं मोकळं होणं गरजेचं आहे. त्याच्यामधले मोहराचे तुरे असतील, फांद्या असतील, निर्जीव फांद्या असतील, ते आपल्याला त्या ठिकाणी पूर्णपणे काढून झाड मोकळं करायचं आहे, जेणेकरून हवा आणि सूर्यप्रकाश या दोघांचेही वहन झाडाच्या आतल्या बाजूला चांगल्या पद्धतीने होईल, याच्याकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. तिसऱ्या फोटोमध्ये मी मुद्दाम फक्त फळं दाखवलेली आहेत. आपल्याला जर फळं काढणी झाल्यानंतर देठ जर काढता आले झाडावरून तर ते फार चांगलं आहे. छाटणीमध्ये हे देखील काढून टाकावं, जेणेकरून नवीन पालवी जी आहे ती झाडाला लवकर येईल. जेवढी पालवी लवकर येईल तेवढी ती लवकर जून येईल आणि ती फांदी आपल्याला उत्पादनक्षम होईल. आता आपण हे बघूया की पॅक्लोब्युट्राझोल का वापरावं, नेमकं काय आहे. पॅक्लोब्युट्राझोल हे वनस्पती वाढ निरोधक आहे, ज्याला इंग्लिशमध्ये ग्रोथ रिटार्डंट असं म्हणतात. म्हणजे संजीवक आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, त्याच्यामधलं हे ग्रोथ रिटार्डंट आहे पॅक्लोब्युट्राझोल. नेमकं काय करतं पॅक्लोब्युट्राझोल, ज्या झाडांना आपण देतो त्या झाडांमध्ये जे जिबर्लिन तयार होत असतं, जे वाढ उत्तेजक आहे, जे पालवी देतं सातत्याने, त्याच्या निर्मितीमध्ये, म्हणजे ते जे झाडामध्ये तयार केलं जातं त्याच्या निर्मितीमध्ये हे पॅक्लोब्युट्राझोल व्यत्यय आणतं. म्हणजे त्याचं जे तयार होण्याचं प्रमाण आहे हे प्रमाण आपण कमी करतो. आपल्याला जिबर्लिनचा वापर, जी निर्मिती आहे ती पूर्णपणे थांबवायची नाहीये, कारण आपल्याला पालवी पण पाहिजे, तरच पुढच्या वर्षी झाड आपल्याला उत्पादन देणार आहे. पण ते जास्त तयार होतं ते आपल्याला कमी करायचं आहे, म्हणून आपण पॅक्लोब्युट्राझोल दिलेल्या झाडांमध्ये
जिबरलिनचं जे प्रमाण आहे ते मर्यादित राखलं जातं आणि त्यामुळे अपवाजवी येणारी जी पालवी आहे ती पालवी मर्यादित केली जाते. आता पॅक्लोबिट्राझोल दिल्यामुळे अजून काय होतं? पॅक्लोबिट्राझोल दिल्यामुळे त्या फांदीतून मोहर येणं अपेक्षित आहे, त्या फांदीमधलं सायटोकायनिनचं प्रमाण वाढायला मदत होते. आणि सगळ्यात जवळपास फळ पिकांमध्ये त्यावेळी सायटोकायनिनचं प्रमाण जास्त असतं, त्यावेळी मोहर येण्याची स्थिती निर्माण होते. ते झाड, ती फांदी मोहर येण्यास सक्षम होते. म्हणजेच एकंदरीत पॅक्लोबिट्राझोल दिल्यानंतर जी फांदी आहे, ज्याच्यातून मोहर येणं अपेक्षित आहे, त्याच्यामध्ये मोहर येण्यासाठीची उपयुक्त स्थिती तयार होण्यास आपण ती व्यवस्था त्या झाडामध्ये करत असतो. आता यातलं पहिली जी गोष्ट आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, झाडांची निवड करणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्याला जर चांगलं परिणाम पॅक्लोबिट्राझोल मधनं मिळायचा असेल, अपेक्षित आहे, तर झाडांची निवड चांगली करणं आवश्यक आहे. साधारणपणे पारंपरिक लागवड जी 10 बाय 10 मीटरवर केली जाते, त्यामध्ये 10 वर्षानंतर झाडांचं 10 वर्ष झालं म्हणजे त्यांची चांगली पुरेशी वाढ झाली, त्यानंतर हे संजीवक द्यावं अशी शिफारस आपण केलेली आहे. याचं कारण असं आहे की सुरुवातीपासून जर दिलं तर झाडाची वाढ पुरेशी लवकर होत नाही. तर पॅक्लोबिट्राझोल हे ग्रोथ म्हणजे वाढ निरोधक असल्याने साधारणपणे 25 ते 30% वाढ ते कमी करतं. त्यामुळे आपल्याला पुरेशी वाढ पहिल्यांदा झाडाची करून घ्यायची आहे. आपलं जेवढं अंतर आहे लागवडीचं त्यानुसार, आणि त्यानंतर आपल्याला पॅक्लोबिट्राझोल द्यायचं आहे. दुसरा जे त्यातला नियम आपण म्हणूया की जी झाडं सशक्त आहेत, जी फलधारणा करू शकतात, अशाच झाडांमध्ये आपल्याला पॅक्लोबिट्राझोल द्यायचं आहे. तिसरी जी अट या ठिकाणी आहे की ज्या झाडांना तुम्हाला पॅक्लोबिट्राझोल द्यायचं आहे, त्या झाडांना हे संजीवक देण्यापूर्वी साधारणपणे 15 ते 30 दिवस त्याला योग्य खत व्यवस्थापन झालेलं असलं पाहिजे, त्याला खतं गेलेली पाहिजे, जेणेकरून झाड हे उत्तम स्थितीमध्ये असेल आणि त्यानंतर आपण त्याला पॅक्लोबिट्राझोल देतो. नंतर निवडलेल्या झाडांमध्ये हवा आणि सूर्यप्रकाश याचे वहन चांगल्या पद्धतीत होणारे असावे. म्हणजेच मगाशी आपण जे फोटोग्राफ बघितले, मध्य फांदीची विरळणी असेल, रोगट फांद्या असतील किंवा निर्जीव फांद्या असतील, त्या काढून टाकण्याचं काम त्याच्यापूर्वी झालेलं असावं. आणि तशी जर अवस्था असेल तर पॅक्लोबिट्राझोल दिलेल्या झाडांपासून आपल्याला निश्चितपणे चांगला परिणाम आपल्याला मिळेल. आणि शेवटचा मुद्दा या ठिकाणी आहे झाडांची निवड करताना लक्षात ठेवायचा, निर्जीव जर झालेली झाडं असतील, झाड मोठे 30-40 वर्षाचं, परंतु ते सशक्त नाहीये, तर अशा झाडांना आपण पॅक्लोबिट्राझोल देऊ नये. ते दिलं तर आपल्याला त्याचा अपेक्षित परिणाम मिळणार नाही आणि ते झाड अजून अशक्त होण्याचा सुद्धा संभव त्या ठिकाणी असतो. तसंच जी झाडं अति दाट आहेत, त्या झाडांना सुद्धा हे पॅक्लोबिट्राझोल देऊ नये. आपण या ठिकाणी बघा, मी 2 फोटो दाखवले, 3 फोटो दाखवले आहेत. सगळ्यात वरचे जे फोटोग्राफ्स आहेत त्यामध्ये ती झाडं, त्याच्यामध्ये सेंटर ओपनिंग केलेलं आहे, मध्य फांदीची विरळणी केलेली आहे, फांद्यामध्ये चांगली हवा येण्याची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी पॅक्लोबिट्राझोल अशा झाडांना आपण द्यावं. दुसरं जे झाड आहे ते चांगलं 30-40-50 वर्षाचं झाड असेल, परंतु अवाजवी शाखीय फांद्यांची वाढ झालेली आहे, पण झाडावरची जी पानं आहेत ती सुदृढ नाही आहेत. आणि तिसऱ्या झाडामध्ये आपल्याला दाटीवाटी झालेली दिसते. म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबर सारखी जी झाडं असतील त्यांना आपण पॅक्लोबिट्राझोल देऊ नये. त्यांना 1 वर्ष चांगल्या पद्धतीने त्याचं संगोपन करून सशक्त करावं आणि पुढील वर्षी त्या झाडांना पॅक्लोबिट्राझोल द्यावं. आता हे पॅक्लोबिट्राझोल द्यायचं ठरल्यानंतर नेमकं कधी द्यायचं आहे, तर साधारणपणे 15 जुलै ते 31 ऑगस्ट हा जो कालावधी आहे, हा कालावधी आपण पॅक्लोबिट्राझोल देण्यासाठीचा उत्तम कालावधी म्हणून आपण त्याची शिफारस केलेली आहे. परंतु त्याच्या अगोदर जसं मी मगाशी म्हटलं, तसं त्याच्या अगोदर झाडाला खत व्यवस्थापन केलेलं असावं, खतं दिलेली असावीत. अजून एक मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवला पाहिजे की पॅक्लोबिट्राझोल देताना भरपूर पाऊस नसावा. रिमझिम पाऊस असेल, पाऊस पडून गेला, ऊन पडलं, तशी स्थिती चालेल. परंतु सातत्याने पाऊस पडत असेल तर त्यावेळी पॅक्लोबिट्राझोल देऊ नये. खत न दिलेल्या झाडांना हे संजीवक देऊ नये. आणि अजून एक मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की पॅक्लोबिट्राझोल देताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा. आता ही शेवटची जी अट आहे किंवा शेवटचा जो मुद्दा आहे ती फारशी वेळ कोकणामध्ये येत नाही.
कारण पावसाळ्यात जरी पाऊस 3-4 दिवस निघून गेला तरी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असतोच. त्यामुळे कोकणामध्ये जमिनीत पुरेसा ओलावा असावा पावसाळ्यामध्ये हे नेहमीच असतो ओलावा, फक्त जास्त नसावा, म्हणजे पाऊस जास्त नसावा अशी वेळ आपल्याला निवडायची आहे. नंतरचा जो प्रश्न आहे की योग्य मात्रा किती, झाडाला किती डोस द्यावा, याच्याबद्दल बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम असलेला दिसून येतो. त्याबाबत मला या ठिकाणी एक सांगावंसं वाटतं की पॅक्लोबिट्राझोल हे अत्यंत सशक्त असं वाढ निरोधक आहे. त्यामुळे म्हणजे ते पॉवरफुल आहे, जसं आपल्या बोली भाषेत बोलायचं ते अत्यंत पॉवरफुल असं वाढ निरोधक आहे. तुम्ही त्याचा जास्त जर डोस दिला, जास्त मात्रा दिली, तर त्याचा नक्की दुष्परिणाम झाडावरती दिसतात आणि मग बऱ्याच वेळा आपल्याला ऐकायला मिळतं की कल्टरा दिल्यामुळे झाडं खराब होतात. म्हणजे खराब होऊ शकतात ती. जर आपण जास्त प्रमाणात दिलं तर निश्चितपणे आपल्याला त्या झाडांवरती दुष्परिणाम झालेले दिसतात. मग याबाबत झाडाला पॅक्लोबिट्राझोल किती द्यावं, याच्यासाठी त्याचं वय विचारात घ्यायचं नाही, तर ते झाड किती सशक्त आहे, त्याचा विस्तार किती आहे हे बघायचं आहे आणि त्या विस्ताराच्या प्रमाणात आपल्याला पॅक्लोबिट्राझोल त्या ठिकाणी द्यायचं आहे. ती विस्तार मोजण्याची पद्धत सुद्धा आपण या ठिकाणी सुचवलेली आहे. 2 बाजूनी 2 दिशांनी आपण झाडांचा विस्तार मोजायचा, एक पूर्व पश्चिम, दुसरं दक्षिणोत्तर, असं दोन्ही बाजूने दोन्ही दिशांनी आपण त्याचा विस्तार मोजायचा आहे आणि त्यानंतर त्याचा सरासरी विस्तार काढायचा आहे आणि जेवढा विस्तार असेल त्या विस्तार मीटरमध्ये काढायचा आहे, फुटामध्ये काढायचा नाही, तो मीटरमध्ये काढायचा आहे. सरासरी विस्तार जेवढे मीटर असतील त्याला 3 ने गुणून जो काही आकडा येईल तो आकडा आपल्या पॅक्लोबिट्राझोलचा डोस त्या झाडासाठीचा असेल. आता एका बागेमध्ये 40, 50, 100 झाडं असतील, एकाच वेळी जरी लावलेली असतील, तरी त्या सगळ्या चर्चेवरून आपल्या लक्षात येईल की त्या झाडांचा पॅक्लोबिट्राझोलचा डोस हा सारखा नसणार आहे. तुम्हाला झाडाची निवड करायची आहे, डोस कॅल्क्युलेट करायचा आणि त्यानंतर त्या झाडाचा डोस ठरवायचा आहे. या ठिकाणी मी दाखवलेलं आहे बघा, पूर्व पश्चिम. समजा तुम्ही मीटरमध्ये टेप लावून ज्या ठिकाणपर्यंत फांद्या आलेल्या आहेत तिथपासून दुसऱ्या बाजूला बरोबर कुठपर्यंत फांदीचं शेवटचं पान आलंय तेवढा विस्तार आपण मीटर पट्टी लावून मोजायचा आहे. समजा पूर्व पश्चिम 6 मीटर आणि दक्षिणोत्तर 8 मीटर झाला तर एकूण 14 मीटर विस्तार होईल. त्याला सरासरी विस्तार काढताना 2 ने भागायचंय, म्हणजे 7 मीटर त्याचा विस्तार झालेला आहे आणि ज्या झाडाचा 7 मीटर विस्तार आहे त्याला 3 ने गुणलं तर 21 मिली हा या झाडासाठी देणारा डोस, आपण तेवढा डोस त्या झाडाला द्यायचा आहे. झालं की प्रत्येक झाडाची आपण मात्रा त्या ठिकाणी काढून घेतलेली आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण मात्रा जास्त झाली, डोस जास्त झाला की नक्की झाडावरती त्याचा दुष्परिणाम आपल्याला दिसून येणार. आता डोस आपण काढलेला आहे, त्यानंतर आपल्याला ते कसं द्यायचंय, त्याची योग्य पद्धत कुठची, याची थोडीशी माहिती आपण घेऊया. तो डोस आपण अगदी त्या चित्रामध्ये तुम्ही बघा, मी मुद्दाम फोटोमध्ये दाखवलेला आहे. तुम्ही म्हणाल काय त्याच्यामध्ये 21 मिनिट तुम्ही सांगितल्यानंतर आम्ही घेऊ शकतो. पण मोजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. अंदाजाने जर घेतलं तर नक्की 10 मिलीमीटर 10 ml जास्त किंवा कमी पडण्याची निश्चित शक्यता आहे. त्यामुळे आपण डोस मोजून घ्यायचा आहे. जी मात्रा आपल्याला आपण काढलेली आहे ती मात्रा 3 ते 6 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याचं द्रावण तयार करायचं आहे. आता 3च करायचं का, 4च करायचं का 6च करायचं? असं हे नाही. आपला तेवढा जो डोस आहे तो डोस झाडाला दिला गेला पाहिजे. मग आपण पाणी एवढ्यासाठी घालतोय कमी अधिक, की आपल्याला तो सगळीकडे झाडाच्या बुंद्यात सगळीकडे देण्यासाठी सुविधा व्हावी, म्हणून आपल्याला तो पाण्यामध्ये मिसळायचा आहे. समजा डोस 20, 25, 30 मिलीमीटर असेल, तोपर्यंत आपण 3 लिटर 4 लिटर पाणी चालेल. पण काही झाडं मोठी असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला 40 मिली, 45 मिली, 50 मिली, 60 मिली असं सुद्धा पॅक्लोबिट्राझोलची मात्रा येऊ शकते. कारण कोकणात अशी मोठी झाडं आजही अस्तित्वात आहेत. तर त्या ठिकाणी जर डोस वाढला तर आपण पाणी जास्त घ्यायचंय, कारण त्या झाडाचा विस्तारही थोडा मोठा असतो आणि त्याचा जो ज्या ठिकाणी आपल्याला पॅक्लोबिट्राझोल द्यायचा आहे तिथं आपल्याला पुरवण्यासाठी जास्त पाण्याची गरज असते. त्यामुळे पाण्याचं प्रमाण आपण वाढवू शकतो जर डोस जास्त असेल तर. हा डोस तुम्ही द्रावण तयार करून घेतल्यानंतर त्याची दुसऱ्या चित्रामध्ये आपण बघा, त्या ठिकाणी त्या झाडाच्या बुंद्यामध्ये जेवढं काही गवत किंवा झुडपं असतील ती सगळी आपण
काढून टाकायची आहे, तिथं जंगल असायला नको, ते स्वच्छ असलं पाहिजे आणि ते स्वच्छ झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी पॅक्लोब्युटॅझॉल द्यायचं आहे. आता कुठं द्यायचं ते नक्की नक्की कुठं आपल्याला ते पॅक्लोब्युटॅझॉल द्यायचं आहे, तर झाडाच्या बुंद्यासभोवती आपण रिंग मारतो खत देण्यासाठी. त्या खताच्या रिंगच्या आतल्या बाजूला, त्या खताच्या चराच्या आतल्या बाजूला आपण हे पॅक्लोब्युटॅझॉल द्यायचं आहे. त्यासाठी काय करायचं, टिकाव असेल, खंती असेल किंवा पार असेल, त्याच्या साहाय्याने आपण गोल खड्डे मारायचे आहेत. मागच्या जर आपण चित्रामध्ये बघितला, दुसऱ्या चित्रामध्ये, तर तिथे आपण गोल खड्डे मारलेच, साधारणपणे अर्ध्या फूट 1 फूट अंतरावर एक एक खड्डा असं त्या खंतीच्या किंवा टिकवाच्या किंवा पहारीच्या साहाय्याने मारायचं आहे. आता हे खड्डे मारताना आपण काय विचारात घ्यायचं आहे, की खड्ड्यांची जी संख्या आहे ती 25-30, मोठं झाड असेल तर 40 झालं तरी चालेल, तो विषय नाहीये. या ठिकाणी जे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे ती त्याची खोली. ती खोली जास्त होता कामा नये. ती खोली समजा तुम्ही 20 सेंटीमीटर केली, 25 सेंटीमीटर केली, तर मात्र त्या ठिकाणी फरक पडू शकतो. कारण जेवढं खोल असेल तेवढं ते पॅक्लोब्युटॅझॉल सुद्धा झाडाच्या मुळांच्या, खाणाऱ्या मुळांच्या खाली जाईल. झाडांची जी खाणारी मुळं आहेत ती वरच्या साधारणपणे 20, 25, 30 सेंटीमीटर, फूट, सव्वा फुटामध्ये आहेत. त्यामुळे मुळात तुम्ही जर 15 सेंटीमीटरवर घातलं, कोकणातल्या जमिनीमध्ये खाली 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 पाणी जातं, तर ते खाणाऱ्या मुळांच्या आजूबाजूला राहील. जर ती भोकं खोल झाली तर मात्र ती खाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो, कारण पहारीने ज्यावेळी आपण पावसाळ्यात होल मारतो त्यावेळी तो जास्त खोल जाण्याची शक्यता असते. आणि माझं सजेशन असं राहील की तुम्ही टिकावाने किंवा कुदळीने, खंतीने हे होल मारावेत किंवा रिंग सरळ खणून घ्यावं गोल आणि त्याच्यामध्ये हे पॅक्लोब्युटॅझॉल द्यावं. हे खड्डे मारून झाले, भोकं पाडून झाली, की त्याच्यामध्ये तयार केलेलं द्रावण सगळ्या खड्ड्यांमध्ये समप्रमाणात द्यायचं आहे आणि ही जी भोकं आहेत ती परत मातीने बंद करून टाकायची. पॅक्लोब्युटॅझॉल देण्याची जी पद्धत ही अत्यंत साधी आणि सोपी आहे. 2 माणसं असतील तर तुम्ही एका दिवसात 200 झाडांना सुद्धा पॅक्लोब्युटॅझॉल देऊन टाका. पॅक्लोब्युटॅझॉल द्यायला जास्त वेळ लागत नाही, मात्र त्या लायकीची झाडं तयार करण्यासाठी मात्र कदाचित जास्त वेळ लागू शकते किंवा त्यासाठी वर्षभर आपल्याला त्या ठिकाणी मशागतीची कामं त्या ठिकाणी करावी लागतात. ही आकृती आहे, त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की खताचा थर आहे बाहेरच्या बाजूला आणि त्याच्या आतल्या बाजूला आपल्याला कल्टरसाठी खड्डे घ्यायचे आहेत आणि त्या ठिकाणी कल्टर द्यायचं आहे. काही वेळा असंही होऊ शकतं की जर कातळाची जमीन असेल तर हा जो थर आहे खताचा तो झाडाच्या फार जवळ असू शकतो. तर त्या ठिकाणी खताचा थर आणि पॅक्लोब्युटॅझॉल द्यायची जागा हे एकाच ठिकाणी सुद्धा येऊ शकतं किंवा त्याच्यामध्ये जास्त अंतर नसू शकतं. आपला उद्देश हा आहे की ज्या ठिकाणी जास्तीत जास्त खाणारी मुळं आहेत किंवा अन्न शोषणारी मुळं आहेत, पाणी शोषणारी मुळं आहेत, त्या ठिकाणी हे पॅक्लोब्युटॅझॉल जाणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण योग्य त्या ठिकाणी ही होल किंवा तो थर कुदळीच्या साहाय्याने मारून त्यामध्ये पॅक्लोब्युटॅझॉल द्यायचं आहे. आता हे देताना थोडीशी काळजी अजून ही घ्यायची आहे की जास्त पाऊस असताना पॅक्लोब्युटॅझॉल देऊ नये. मगाशी मी सांगितलं की ती जी भोकं आपण काढणार आहोत ती 15 सेंटीमीटर पेक्षा जास्त जाणार नाहीत खोल, याची थोडीशी दक्षता घ्यायची आहे. आणि हे असं एवढं केलं, या सगळ्या शिफारशीप्रमाणे जर आपण पॅक्लोब्युटॅझॉल योग्य पद्धतीने योग्य वेळी जर आपण दिलं तर झाडाच्या तब्येतीवर आणि फलधारणेवर, आरोग्यावर आणि फलधारणेवर त्याचा फारसा विपरीत परिणाम होत नाही, काही विपरीत परिणाम होत नाही. कोकणामध्ये अशा अनेक बागा आहेत की ज्यामध्ये गेली 15-20 वर्ष त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी सुद्धा पॅक्लोब्युटॅझॉल सातत्याने दिलं जाते. आता हे झालं, देऊन झाल्यानंतर काय होऊ शकतं? पॅक्लोब्युटॅझॉलचे चांगले परिणाम कोणते? एक म्हणजे बाकी जर सगळं चांगलं राहिलं, पाऊस पाणी, हवामान चांगलं राहिलं, तर पॅक्लोब्युटॅझॉल दिलेल्या झाडांना दरवर्षी मोहर येतो. दुसरी गोष्ट त्यामध्ये अशी आहे की हा जो मोहर येतो तो मोहर आखूड असतो, खूप लांब नसतो आणि तो त्याची जी बोराची दांडी असते ती सशक्त असते, जाड असते. दुसरा चांगला परिणाम काय दिसून येतो तर संयुक्त फुलांचं प्रमाण हे पॅक्लोब्युटॅझॉल न दिलेल्या झाडांपेक्षा त्यावेळी चांगलं असतं, म्हणजे संयुक्त फुलांचं प्रमाण जास्त असतं. आणि तिसरं, जर आपण पॅक्लोब्युटॅझॉल दिलं तर झाडाला तुलनेने 10 ते 15 दिवस लवकर मोहर येतो. आणि आपल्याला माहिती आहे की जर 10 ते 15 दिवस लवकर मोहर आला तर फळं किमान आठवडा 10 दिवस तरी लवकर काढायला तयार होतील.
आणि हापूसमध्ये आठवडाभर फळं लवकर काढायला तयार होणं याचा दरावरती त्यामध्ये फार फरक असू शकतो. त्यामुळे पॅक्लोब्युटाजॉलचा हे चांगले परिणाम आहेत. आता त्यामध्ये दुष्परिणाम काय आहेत, ते कधी होतात? पॅक्लोब्युटाजॉलचे काही दुष्परिणाम पण निश्चितपणे आहेत. पहिलं म्हणजे निर्जीव झाडांना जर तुम्ही दिलं, त्याला पुरेशी खतं नाहीये, झाड सशक्त नाहीये, तुम्ही त्याला दिलं पॅक्लोब्युटाजॉल सातत्याने 1 वर्ष 2 वर्ष, तर नक्की तुम्हाला त्या झाडावरती दुष्परिणाम दिसू शकतात. दुसरा काय आहे, क्षमतेपेक्षा जास्त मात्रा दिल्यास, जसं आपण मगाशी डोस काढला, त्याचा कॅल्क्युलेट केला, त्याची विस्तार त्याचा मोजला आणि मग डोस आपण त्या ठिकाणी काढलेला आहे. जर अंदाजे घेतलं किंवा गेल्या वर्षी मी 25 मिली दिलं आहे, यावर्षी झाड वाढलं असावं, यावर्षी 35 मिली देऊया किंवा 40 मिली देऊया, अशा पद्धतीचा विचार आपण त्या ठिकाणी करता कामा नये. झाडाचा विस्तार तंतोतंत मोजणं हे गरजेचं आहे आणि त्या क्षमतेप्रमाणे आपल्याला कल्टर द्यायचं. त्यापेक्षा जास्त दिलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचे दुष्परिणाम झाडावरती दिसू लागतील. आणि तिसरं, अवेळी दिलं तरी आपल्याला झाडावरती दुष्परिणाम त्याचे दिसू लागतील. आता कोणकोणत्या प्रकारचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात? एक म्हणजे मोहर गुच्छाच्या स्वरूपात येऊ शकतो. जर जास्त पॅक्लोब्युटाजॉल झालं तर मोहर गुच्छाच्या स्वरूपात येतो. त्या ठिकाणी फलधारणा कमी होते. तो मोहर तशाच्या तसा सुकतो किंवा त्याच्यामध्ये अँथ्रॅकनोज किंवा इतर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या तुडतुडे असतील, त्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो. काही वेळा जर डोस जास्त झाला तर झाडाच्या पानातून देखील मोठ्या प्रमाणावरती मोहर येतो. पेक्षा सातत्याने जास्त डोस जर गेलो तर झाडाची पालवी आखूड होते, पानांचे आकार लहान होतो, पानं होडीसारखी उलटी होतात, ती गुच्छाच्या स्वरूपात होतात. 2 फुलांमधलं जे अंतर आहे नवीन पालवीचं, ते खूप कमी 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 व्हायला लागतं आणि मग त्या फांदीला कणखरपणा राहत नाही आणि या फांद्या लोंबायला लागतात. असं जर चालू राहिलं तर मात्र मग या फांद्या हळूहळू सुकू लागतात, झाड मृत्यू होतं आणि मोठ्या फांद्या सुद्धा सुकण्याचं प्रमाण आपल्याला त्या झाडांमध्ये दिसू शकतं. त्यामुळे पॅक्लोब्युटाजॉल हे योग्य झाडांना देणं, योग्य प्रमाणात देणं आणि योग्य वेळी देणं, या तिन्ही गोष्टी काटेकोरपणे जर आपण पाळल्या तर निश्चितपणे पॅक्लोब्युटाजॉलच्या पासून आपल्याला नियमित उत्पादन घेता येईल आणि चांगलं उत्पादन घेता येईल, थोडंसं लवकर उत्पादन घेता येईल. हे थोडंसं पॅक्लोब्युटाजॉल आपण माहिती घेतलेली आहे. त्याच्याही पलीकडे ही संशोधन आम्ही आता करतोय, अजून या शिफारशी केलेल्या नाहीये. आपण सगळे सुज्ञ शेतकरी आहात. आपल्या कानावर थोडंसं हे जावं, जेणेकरून हळूहळू 1-2 झाडांना आपण यातलं काही करायचा प्रयत्न जर केला, निश्चितपणे आपल्याला बदलत्या वातावरणामध्ये काही वेळा पॅक्लोब्युटाजॉल देऊन सुद्धा मोहर येते, कारण पाऊस सारखा पडत असतो. तर त्या ठिकाणी आपल्याला काही करता येईल का? पॅक्लोब्युटाजॉल दिल्यानंतर पुन्हा उशिरापर्यंत पाऊस पडला तर आपल्याला लवकर मोहर आणण्यासाठी काय उपाययोजना करावी? त्याच्यासाठी आम्ही काही प्रयोग या ठिकाणी दिलेले आहेत. 2-3 स्लाइड मध्ये मी तुम्हाला त्याची माहिती देतो. एक म्हणजे समजा ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यावेळी आपल्याला मोहर येणं अपेक्षित आहे, त्यावेळी जर पालवी आली तर ही पालवी खुडायची. तुम्ही बघा, पालवी साधारण पोपटी रंगाची झाली की ती कट करून टाकायची. दुसऱ्या फोटोग्राफ मध्ये बघा, ती कट केलेली आहे. म्हणजे नवीन पालवी आलेली आहे, ती पोपटी रंगाची झाली आणि आपण त्या ठिकाणी कट केली. कट केल्यानंतर काय होतं की त्याच्या खालच्या पानाच्या बेचक्यात जे डोळे आहेत सुप्त अवस्थेत, ते फुटू लागतात आणि त्यातनं मोहर येतो आणि या मोहराला सुद्धा चांगली फलधारणा होते. एक तंत्रज्ञान आपण अभ्यासतोय सध्या, अजून त्याची शिफारस केलेली नाहीये. येत्या 1-2 वर्षात त्याची शिफारस आपल्याला करता येईल. आपण काही झाडांवरती हा प्रयोग निश्चितपणे करून बघू शकता. हा दुसरा प्रयोग आहे की ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये दोनदा, समजा एक सप्टेंबर मध्ये केलं शेवटच्या आठवड्यात आणि ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात, आपण झाडांना अशा रिंग मारू शकतो. ती फांदी जी निवडायची आहे, त्या फांदीची जाडी सुद्धा 1 इंचच असणं गरजेचं, म्हणजे 1 इंचाच्या आजूबाजूला. तिसऱ्या फांद्या ज्याच्या पुढे टोकाला जाऊन आपल्याला मोहर येतो, त्याच्या पुढे टोकाला जाऊन 4-5 फांद्या फुटतात असतात आणि त्याला मोहर येतो. ही जी 1 इंच जाडीची फांदी आहे, त्याला बघा तुम्ही कशा पद्धतीने, ज्याला आपण गर्डलिंग म्हणतो, हाच मारणं म्हणतो, तसं केलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची झाडाची साल त्या ठिकाणी आपल्याला काढायची नाहीये. फक्त चाकू घ्यायचा, तो त्या सालीमध्ये खुपसायचा, लाकडाला लागला की एकदा गोल फिरवून घ्यायचा. असं आपण सप्टेंबर महिन्यामध्ये आणि पुन्हा लागलं
तर ऑक्टोबर महिन्यामध्ये एकदा जर केलं, म्हणजे एकाच फांदीवरती 2 वेळा गडलिंग, एकाच ठिकाणी नाही, वेगवेगळ्या ठिकाणी 2-3 इंच अंतर सोडून, तर त्या गडलिंगचा देखील आपल्याला चांगला उपयोग हापूस आंब्यामध्ये झालेला दिसून येतोय. अजून प्रयोगावस्थेतलं तंत्रज्ञान आहे. 1-2 वर्षामध्ये आपण त्याची शिफारस करणार आहोत. तिसरा जो आहे तो म्हणजे लवकर झाडाला ताण बसणं गरजेचं आहे. जसं मी म्हटलं, की मोहर येण्यासाठी ताणाची गरज असते. हा ताण कशा पद्धतीने अजून देता येईल याचा थोडासा विचार केल्यानंतर आपल्याकडे हल्ली 2-3 वर्ष उशिरापर्यंत पाऊस पडतोय. त्यामुळे जमीन ओलीच राहते आणि ताण मिळत नाही. त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्यावेळी मोहर येणं अपेक्षित आहे, त्यावेळी आपल्याला पुन्हा पालवी आलेलं दिसून येतं. मग हा ताण जर वाढवायचा असेल, तर आपण काय करू शकतो, की साधारणपणे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एकदा ते झाडाचा जो बुंदा आहे, म्हणजे ज्या खताच्या रिंगच्या आतल्या बाजूला ती जमीन आपण उकरवू शकतो. उकरवायची आहे. ती कशाने उकरवायची? तुम्ही छोट्या विडरने उकरवा किंवा कुदळीने खणून घ्या. साधारणपणे एक 10 ते 15 सेंटीमीटर जमीन आपल्याला उकरून घ्यायची आहे. आणि हे सप्टेंबरमध्ये एकदा आणि पुन्हा ऑक्टोबरमध्ये एकदा असं दोनदा जर केलं, तर झाडाला चांगला ताण मिळतो आणि 15 ते 20 दिवस लवकर मोहर येतो. म्हणजे याच्यात ट्रायल आम्ही गेले 3-4 वर्ष सातत्याने घेतोय. शेतकऱ्यांच्या शेतावरती पण घेतोय आणि यावर्षी कदाचित आम्ही त्याची शिफारस शेतकऱ्यांसाठी देऊ शकू असं मला वाटतंय. त्यामुळे हेही आपण यावर्षी काही प्रमाणामध्ये करून बघा आपण. आणि एक सोपा प्रयोग आपण घेतलाय. ऑक्टोबरमध्ये पालवी आली, म्हणजे आपल्याला नको आहे ती पालवी आलेली आहे. ती पालवी आपल्याला लवकर कशी जून करता येईल, कशी पक्व करता येईल, जेणेकरून त्याच्यामधनं मोहर येईल. तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसलंय, की हे ऑर्थोफॉस्फरिक आम्ल म्हणून आम्ल मिळतं. त्याच्या 1% तीव्रतेचं द्रावण आपण जर 2दा फवारलं, साधारण पालवी पोपटी रंगाची झाल्यावर पहिली आणि 15 दिवसांनी दुसरी, तर त्याचे परिणाम आपल्याला चांगले दिसलेले आहेत. आणि मग ही पालवी लवकर जून होऊन त्याच्यातनं आपल्याला मोहर आलेला दिसून येतोय. हे जे सगळी चारही वेगवेगळी तंत्रज्ञान मी आपल्याला सांगितलेली आहेत. एक म्हणजे बुंद्याजवळची माती खणणं, ऑर्गोफॉस्फरिक ऍसिड मारणं, गडलिंग करणं, हे सगळे जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला किंवा प्रुनिंग करणं, शेंडा फोडणं, ही चारही तंत्रज्ञान आहे ते प्रायोगिक अवस्थेमध्ये आहे. पण आम्ही 3-4 वर्ष टेस्ट केलेले आहेत. अगदीच एका हंगामाचे रिझल्ट मी आपल्याला सांगत नाहीये. आणि त्याच्यातून चांगली शिफारसी आम्ही निश्चितपणे देऊ. तर आपण याचा देखील आपल्या शेतातल्या काही झाडांवर निश्चितपणे प्रायोगिक स्वरूपात यावर्षी त्याचा प्रयत्न करावा. आपल्याला काय रिझल्ट येतात याबाबत सुद्धा आम्हाला अवगत करावं, जेणेकरून आपल्याला त्याप्रमाणे शिफारस आपली थोडीफार बदलता किंवा सुधारता येईल. मला वाटतं गेली अर्धा तास आपण अधिक या पॅक्लोबेट्राझोल बद्दल माहिती घेतलेली आहे. मी माझं प्रेझेंटेशन या ठिकाणी थांबवतोय. पुन्हा एकदा दळवी सरांना धन्यवाद देतो, की त्यांनी मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली आणि आपण यानंतर चर्चा करूया. ईश्वर. येस, धन्यवाद सर. आपण प्रश्नोत्तर घेऊया. अनेक जणांचे प्रश्नोत्तर आपल्या Q&A सेक्शन मध्ये येत आहेत. ओके. मी तुम्हाला विनंती करेन की स्क्रीन शेअर थांबवावी, जेणेकरून आपल्याला प्रश्नोत्तरांकडे फोकस करता येऊ शकेल. एक सेकंद. येस. ओके, झाली का शेअरिंग स्टॉप झालं ना? येस 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 शेअरिंग स्टॉप झालेला आहे. सो एक असा प्रश्न येतोय आपल्याला की अनिल पडवळ सर म्हणून आहेत की कल्टार नंतर खत द्यावीत का आणि किती द्यावीत, केव्हा द्यावीत? नंतर आपण मगाशी बघितलं की कल्टार द्यायच्या आधी खत देणं गरजेचं आहे आणि कल्टार नंतर जर आपल्याला खत द्यायची झाली तर ती फलधारणा, म्हणजे एकदा फुलोरा येऊन गेला, फलधारणा झाली, त्यानंतर आपण खत द्यायची, जी आपण विद्राव्य स्वरूपातली खत फवारण्याच्या स्वरूपात देऊ शकतो. कारण असं होतं की आपण एकदा खत घातली, त्यानंतर खत घातलं आणि त्यानंतर पुन्हा जर आपण लगेच खतं घातली तर त्या 2 गोष्टी होऊ शकतात. एक म्हणजे जमिनीत पुरेसा त्यावेळी ओलावा असेल की नाही, ही एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यानंतर खतं घातल्यानंतर जर नत्रयुक्त खतं ज्यावेळी आपण देतो किंवा खतं दिली, तर पुन्हा झाड पालवीकडे जाण्याचा संभव असतो. त्यामुळे आपण खतं जून महिन्यामध्ये द्यावी, त्यानंतर द्यावं, त्यानंतर मोहर येऊ द्यावा आणि उर्वरित खतांची जी गरज आहे किंवा जमिनीत जे पाणी द्यायचं आहे ते एकदा मोहर आल्यानंतर आपण पुन्हा त्या ठिकाणी
काही प्रमाणात खत आणि पाणी त्या ठिकाणी देऊ शकतो. ओके. पंकज दळी सर यांच्याकडून एक प्रश्न आहे. विद्यापीठाने ठरवून दिलेली वापराची वेळ जी आहे त्यापूर्वी जर पॅक्लोब्युट्राझोल वापरलं तर ते फायद्याचं असू शकतं का? तसंच आपण ठरवून दिलेला डोस डबल करून घातला तर मोहर लवकर येईल का? असे काही असा प्रश्न आहे त्यांच्याकडे. मला वाटतं त्या दोन्ही प्रश्नांबाबत मी पुरेसा उहापोह माझ्या प्रेझेंटेशन मध्ये केलेला आहे. एक म्हणजे जास्त डोस दिला तर जास्त मोहर येईल का? मोहर जास्त येईल हे बरोबर आहे. पण जास्त मोहर आल्यानंतर आपल्याला जास्त उत्पादन मिळेल का? त्याला मात्र मी नाही असं उत्तर देईन. याचं कारण असं आहे की त्या झाडाची एक क्षमता असते फळं पोसण्याची आणि तेवढी क्षमता देण्यासाठीचा डोस आपण दिलेला आहे. याचा जर डबल डोस दिला तर निश्चितच झाडाच्या तब्येतीवरती त्याचा परिणाम होणार आहे. आता जर अवेळी दिला, खूप लवकर दिला तर काही वेळा असं होतं की जर डोस लवकर दिला, थोडंसं वातावरणाशी याचं उत्तर निगडीत असेल. त्याचं कारण असं आहे की आपण पॅक्लोब्युट्राझोल दिल्यानंतर साधारणपणे सगळ्या गोष्टी जर चांगल्या राहिल्या तर 100 दिवस 110 दिवसामध्ये मोहर येणं अपेक्षित आहे. पण जूनमध्ये जर दिलं तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये मोहर जर आला, समजा त्यावेळी पाऊस गेलेला असेल आणि मोहर आला, तर तो मोहर टिकवणं आपल्याला नेहमी शक्य होत असं नाही. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करून ती जी वेळ दिलेली आहे, ती वेळ त्या दृष्टीने दिलेली आहे. 15 जुलै ते 31 ऑगस्ट असं आपण 45 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. बरोबर. सर पुढचा प्रश्न असा आहे की अगोदरच्या वर्षी पॅक्लोब्युट्राझोल दिला असेल तर पुढच्या वर्षी अर्धा डोस द्यावा का? आवश्यकता नाही. अगोदरच्या वर्षी जर आपण जसं आपण चर्चा केली त्या पद्धतीने व्यवस्थित कॅल्क्युलेट करून मोजून झाडाचा जर डोस दिलेला असेल आणि त्या झाडांना चांगलं खत व्यवस्थापन दिलेलं असेल आणि जसं म्हटलं गरजेवर आधारित छाटणी केलेली असेल, तर आपण दरवर्षी झाडाच्या विस्तारानुसार डोस त्याला देऊ शकतो. निम्मा डोस करायची गरज नाही. ओके. सर केसर आंब्यासाठी पॅक्लोब्युट्राझोल वापरता येऊ शकतं का? असा एक शेतकऱ्यांचा प्रश्न. केशर आंब्यासाठी सुद्धा अलीकडे केशर आंब्याची मगाशी म्हटलं लागवड वाढत आहे. केशर आंब्यासाठी सुद्धा पॅक्लोब्युट्राझोलचे चांगले परिणाम दिसून आलेले आहेत. आता प्रश्न थोडासा असा राहील, की समजा ही केशरची बाग कुठे आहे? पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा याच्यानुसार थोडंफार इकडे-तिकडे होईल. पण सर्वसाधारणपणे इतर ठिकाणी सुद्धा जर पॅक्लोब्युट्राझोलचे आपण संदर्भ बघितले, तर या पद्धतीने देखील त्यांनी पॅक्लोब्युट्राझोलचा वापर केला. योग्य वेळी, योग्य पद्धतीने, योग्य झाडांना, तर त्यांना देखील चांगले परिणाम निश्चितपणे दिसून येतील. ओके. सर फळामध्ये रेसिड्यू राहतात का? असा सुद्धा एक प्रश्न आपल्याला. पॅक्लोब्युट्राझोलचं जर आपण सुचवलेली जेवढी मात्रा आहे, ती जर आपण दिली तर त्याचे जे रेसिड्यू राहतात पण ते मिनिमम रेसिड्यू एमआरएल लेव्हलच्या खाली असतात. त्यामुळे ते कुठेही डिटेक्ट होत नाहीत किंवा त्याचा काही विपरीत परिणाम होत नाही. ओके, ओके. मोहर आल्यानंतर झाडाला पाणी देऊ शकतो का? असा एकांचा प्रश्न येतोय. मी तर म्हणेन द्यावंच, पण मोहर आल्यानंतर द्यावं. मोहर यायच्या आधी पाणी देऊ नये. मोहर एकदा आला आणि थोडंसं फुलायला लागला, की लगेच फलधारणा होते. आपण विद्यापीठाने शिफारस केलेली आहे, की मोहर आल्यानंतर फलधारणा दिसायला लागल्यानंतर किमान 3 वेळा जर पाणी दिलं, तर नक्कीच उत्पादनामध्ये वाढ होते. हे 3 वेळा कोणत्या? तर वाटाण्याच्या आकाराची फळं असताना, गोटीच्या आकाराची असताना आणि अंड्याच्या आकाराची असताना या 3 वेळी. कारण बऱ्याच कोकणातल्या ज्या बागा आहेत त्या ठिकाणी ड्रिप इरिगेशन वगैरे व्यवस्था नाहीये. त्याच्यामुळे आपण असं सुचवलंय, की त्यावेळी शेतकऱ्यांनी एका वेळी प्रत्येक झाडाला साधारण 150 ते 200 लिटर पाणी द्यावं. असं 3 वेळा पाणी द्यावं. पण फळं अंडकृती झाल्यानंतर मात्र पाणी बंद करावं. याचं कारण असं आहे, की त्यानंतर पाणी दिलं तर फळाला चांगला येते. फळ वाढतं, फळ मोठं होतं. पण फळ तयार होण्यासाठी लागणारा कालावधी मात्र जास्त लागतो. म्हणून फळं अंड्याच्या आकाराची झाल्यानंतर पाणी बंद करावं. त्याच्या आधी आपण 3-4 वेळा पाणी देऊ शकतो. किंबहुना ते ओके, द्यावं. ओके, ओके. सर असा एक प्रश्न येतोय, की पॅक्लोब्युट्राझोल देऊन जर झाड नाही मोहरलं, तर हं. पुढील वर्षी परत डोस द्यावा का? किंवा काय मेजर्स घ्यावे त्यासाठी? तर त्यामध्ये काय आहे, पॅक्लोब्युट्राझोल देऊन देखील झाड का आलं नाही याचं थोडंसं आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. मग झाड अशक्त होतं का? की झाड आपलं खूप माजलेलं होतं का? डोस आपला कमी झालाय का? या सगळ्या गोष्टीचा थोडासा उहापोह करणं गरजेचं आहे. आणि
जर आलेलं नसेल आणि या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असेल तरी सुद्धा किमान अर्धा डोस तरी द्यावा. पण या गोष्टी जर व्यवस्थित नसतील तर रेग्युलर डोस द्यायला हरकत नाही. व्यवस्थित करून घ्याव्यात, झाडाची तब्येत सुधारून घ्यावी, त्याची मद्यपानाची विरळणी करून घ्यावी अति दाट असेल तर, आणि मग त्या झाडाला पॅक्लोब्युटाझोल द्यावा. ओके, ओके. सर अनेक जण तुमच्याशी डायरेक्ट संपर्क साधण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा विचारत आहेत. ओके. तर वेबिनार नंतर मी एक ईमेल करेन सर्वांना. त्याच्यामध्ये जर तुमची परमिशन असेल तर त्याच्यामध्ये तुमचा ईमेल आयडी हो, हो, आणि हो. ईमेल आयडी आणि फोन नंबर तुम्ही देऊ शकता. माझा जो ओके, BSNLचा फोन नंबर आहे तो WhatsApp नंबर देखील आहे. त्याच्यावरती ओके. ज्यांच्या काही इन्क्वायरीज असतील तर आपण निश्चितपणे त्यांना त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करू. थोडाफार वेळ इकडे-तिकडे होऊ शकेल. बरोबर. हं. येस. थोडं वेळेच्या मर्यादेमुळे आपण सगळे प्रश्न घेऊ शकणार नाही. त्यांनी सरांना नंतर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करावा. तुम्हाला सर्वांना त्याचे डिटेल्स ईमेल करण्यात येतील. अ, आपण ह्या वेबिनारच्या शेवटाकडे पोहोचतो आहे. शेवट करत असताना अ, विजयश्री ॲग्रोच्या काही प्रॉडक्ट्सबद्दल मी सर्वांना सांगू इच्छितो. अ, एक स्क्रीन शेअर करतोय मी 2 मिनिटं द्या मला. ओके, ओके. माझी स्क्रीन दिसतेय का सर? हां, दिसते, दिसते, दिसते. ओके. सो विजयश्री ॲग्रो मार्फत आपण पॅक्लोब्युट्राझोल घटक असलेलं पॅक्लोटार हे पी-एन-पी अँड असोसिएट्स या नामांकित कंपनीचं सरकार मान्य आणि ऑस्ट्रेलियन प्रॉडक्ट आहे. हे आपण पॅक्लोटार असं प्रॉडक्ट आपण अ, जवळ-जवळ गेले 10 वर्ष हे प्रॉडक्ट मार्केटमध्ये आहे. ते प्रॉडक्ट आपण शेतकऱ्यांना देत असतो. अ, अनेक शेतकऱ्यांनी ते वापरलेलं सुद्धा आहे. जनार्दन तेली नावाचे एक वाघोटणचे प्रयोगशील शेतकरी आहेत. त्यांनी सुद्धा हे वेळोवेळी पॅक्लोटार वापरलेलं आहे आणि त्यांना चांगला फायदा झाला आहे. अ, हे प्रॉडक्ट जर कोणाला घेण्याची इच्छा असेल, तर आपण ह्या वेबिनार नंतर एक ऑनलाईन फॉर्म सर्क्युलेट करणार आहे. त्या फॉर्ममध्ये तुमची जी रिक्वायरमेंट आहे, ती तुम्ही त्याच्यामध्ये नोंद करायची आहे. मग आमच्या बाजूने तुम्हाला आम्ही संपर्क करू आणि आपल्या बोलण्यानंतर ऑर्डर जर फायनल झाली, तर त्याच्या होम डिलिव्हरीची सुद्धा सोय आपण या ठिकाणी तुमच्यासाठी ठेवलेली आहे. विजयश्री ॲग्रोमध्ये आपण अ, बाकी काही प्रॉडक्ट्स एस्पेशली फार्म मशिनरी ह्यावरती सुद्धा आपण अनेक आपले प्रॉडक्ट्स आहेत. त्याच्यामध्ये पॉवर विडर्स, पॉवर टिलर्स, रिपर्स, अनेक प्रकारचे स्प्रेयर्स, मळणी यंत्र, राईस मिल, फ्लोर मिल, चाफ कटर, श्रेडर, नारळ व सुपारीवर चढण्याची जी यंत्र, अर्थ हॉगर्स आहेत, चेनसॉ आहेत, गवत कापणी यंत्र आहेत. अनेक शेती उपयुक्त प्लास्टिकच्या वस्तू, अवजारं या प्रकारचे मशिनरी आणि त्याचे स्पेअर पार्ट्स व सर्व्हिसिंग ही सुद्धा आपण विजयश्री ॲग्रो माध्यमातून देत असतो. अनेक नामांकित कंपन्यांची साथ आपल्याला या ठिकाणी लाभलेली आहे आणि त्या कंपन्यांच्या साथीमुळेच आपण आज गेले 21 वर्ष मार्केटमध्ये आहोत. विजयश्री ॲग्रोच्या एकूण रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा मिळून 5 ठिकाणी शाखा आहेत. कणकवली, देवगड, रत्नागिरी, शृंगारतळी आणि लांजा. पॅक्लोटार खरेदी करण्यासाठी मात्र आपल्याला कणकवली या तूनच ते मिळू शकतं किंवा तुम्हाला आपण ऑनलाईन माध्यमातून घरपोच सुद्धा आपण ते डिलिव्हरी करू शकतो. या वेबिनारच्या शेवटी मी डॉक्टर योगेश परुळेकर सर यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. सरांनी अ, ॲक्चुअली ही वेळ खूप महत्त्वाची होती ह्या प्रकारच्या विषयासाठी आणि सरांनी आपल्याला योग्य वेळी त्यांची वेळ दिली आहे. त्यामुळे सरांचे मी खूप मनापासून धन्यवाद मानतो. सर असेच अनेक पुढे जाऊन वेगवेगळ्या विषयांवरती जशा शेतकऱ्यांच्या शिफारशी येतील किंवा त्यांना ज्या प्रकारच्या गरजा वाटतील, की कोणते विषय आपण घ्यावे, तर त्यावरती सुद्धा आपण पुढे जाऊन वेबिनार्स घेण्यामध्ये आम्हाला सहाय्य करावं अशी मी तुम्हाला विनंती करेन. निश्चित, निश्चित, निश्चित. धन्यवाद ईश्वर, ही संधी उपलब्ध करून दिली शेतकऱ्यांबरोबर चर्चा करण्याची. धन्यवाद. धन्यवाद सर्व जे जॉइन झालेत त्यांना आणि हा वेबिनार या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.